ते देखील त्यांना आपण विचारू शकता. मी सरांची माहिती देण्याकरता हितेश पटेल यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांसमोर सरांची बायोडाटा द्यावा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव हितेश बघेल आहे आणि मी इथं आता सरांचं आपल्याला इथं मत्स्य व्यवस्थापन विभागातील योजनांची माहिती देण्यासाठी आपल्याला इथं आणि इथे केसवे सर आहेत, सहाय्यक मत्स्य व्यवस्थापक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांचं एज्युकेशन झालेलं आहे. BFSC डॉक्टर दापोली विद्यापीठातून झालेलं आहे आणि MFSC ही CIFE मुंबई इथून झालेलं आहे. आणि हे आपल्याला मत्स्य व्यवसाय विभागातील योजनांची माहिती देणार आहेत. आणि मत्स्य केसवे सहाय्यक मत्स्य व्यवस्थापक हे सध्या याच्याकडे 5 वर्षे अनुभव आहे. 5 वर्षापासून प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय नागपूर इथे कार्यरत आहेत. आणि यांच्याकडे 10 वर्षाच्या मत्स्य व्यवसायाचा अनुभव आहे. यापुढे मी या मत्स्यपालकांना मत्स्य व्यवसायाविषयी माहिती देण्यासाठी श्री हितेश केसवे सरांना मी इथं आमंत्रित करतो. माझ्या सर्व उपस्थित मत्स्यमित्रांना माझा नमस्कार. आज इथे आपण मत्स्य व्यवसाय विभागातील योजना तसेच मत्स्यपालन तसेच मत्स्य व्यवस्थापन नेमकं कसं करावं याबाबतची माहिती आज इथे आपण घेणार आहोत. मित्रांनो, आपण आज पाहतो जगातील ही लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे, परंतु जे प्रतिनियुक्त आहार आहे त्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस त्याचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. तर आपल्याला प्रतिनियुक्त मांसाची उत्पादकता तसेच प्रमाण वाढवणं खूप आवश्यक आहे. आज आपण जर पाहायला गेलो तर समुद्रामधील जी मासळी आहे त्याची पण आज दिवसेंदिवस घट होत आहे. तर आपल्याला भविष्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीवरच अवलंबून राहणे आवश्यक आहे. त्यामुळे गोड्या पाण्यातील मत्स्यशेती ही नेमकी कशी करावी आणि त्याची निगा कशी राखावी आणि वाढवावी कशी याबाबतचं मार्गदर्शन आज मी इथे तुम्हाला करणार आहे. मित्रहो, आज आपण पाहायला गेलं तर मासळी सारखा सकस आहार तुम्हाला बाकी दुसऱ्या मांसयुक्त आहारामध्ये मिळणार नाही. कारण मासळी आपल्या भागातली जरी बघाल तुम्ही तर सर्व ही सेंद्रिययुक्त मासळी आहे. कारण मोठमोठ्या तलावांमधली ही मासळी बाजारामध्ये तुम्हाला मिळत असते. या मासळीमध्ये कुठल्याही प्रकारचे इनऑर्गॅनिक असेंद्रिय अशा प्रकारचे आपण खतं म्हणा किंवा दुसरे अँटीबायोटिक्स म्हणा हे वापरल्या जात नाही. त्यामुळे सेंद्रिय खाद्याचा प्रकार म्हणून पण आपण मासळीची गणना करू शकतो. तर आपण आज सुरुवात करू मित्रहो. सर्वप्रथम आपण बघू मासळीचे आहारातील आपले महत्त्व. नेमकं मासळी का आपण एवढी महत्त्वाची म्हणतो आहारामध्ये? तर मासळीचा आहार सर्व सकस म्हणून अशा आपण बऱ्याचशा ठिकाणी अशा पाट्या बघितल्या असतील. पण तुमच्या मनात प्रश्न पडत असेल आपण सकस आहार या मासळीला का म्हणतो? कारण आपल्याला याबद्दलचे 1-2 मुद्देच माहीत असतात की मासळी खाल्ल्यामुळे राखांगडेपणा कमी होतो. त्यानंतर फक्त एवढंच माहीत असेल मला तर वाटते, कारण यापुढे तुम्हाला याबाबत माहिती नसेल. परंतु आपण पाहायला गेलो तर वयापासूनच जर आपण आपल्या मुलांना मासळीचा आहार दिला तर त्याची शारीरिक व बौद्धिक वाढ सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात करता येऊ शकते. त्यानंतर या आहारामुळे हृदयविकाराचे आजार सुद्धा कमी होतात. त्यामुळे वृद्धापनामुळे आपल्या चेहऱ्यावरचे सुरकुते येतात. हा पण मासळीचा आहार जर आपण योग्य तऱ्हेने आपल्या आहारामध्ये जर ठेवला तर मासळीच्या ज्या सुरकुते आहे जे वेळेआधी वृद्धापन येण्याची जी लक्षणे आहेत ती लक्षणे सुद्धा कमी करण्यामध्ये या मासळीच्या आहारापासून आपल्याला फायदा होतो. त्यानंतर यामध्ये जी महत्त्वाची व्हिटॅमिन्स, पोषण तत्वे व क्षार असतात त्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला महत्त्वाचे फायदे होतात. आज आपण जर पाहायला गेलो तर आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो ऑफिसचे 6 तास किंवा शेतीमधले जे आपले कामं असतात ते करून जाऊन माणूस घरी जातो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा दबाव आणि नैराश्य असतं. यामध्येच त्या माणसाची जी आपली जी प्रकृती आहे त्या दबाव आणि नैराश्यामुळेच आजकाल ही बिघडत चाललेली आहे. पण यामध्ये जर आपण मासळीचा आहार हप्त्यातून किमान 2 वेळा जरी ठेवला तरी तर या दबाव आणि नैराश्यापासून आपली सुटका होऊ शकते. त्यामुळे मासळीच्या आहाराचा एवढा मोठा फायदा आहे. त्यानंतर आजकाल आपण बघतो अनिद्रा, झोपेचा त्रास. आजकाल आपले जे मोबाईल आणि या सर्व गोष्टी आल्यामुळे आपण 12-12 रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतो. त्यामुळे अनिद्रा ही तर एक बिमारीच आपल्या आजच्या युवा पिढीला लागलेली म्हणू शकतो आपण. परंतु मासळीच्या आहारामुळे ही जी अनिद्रा हे उपचार हा जो रोग आहे याचा सुद्धा उपचार या मासळीच्या आहारामुळे होऊ शकतो. त्यानंतर आपली रोगप्रतिकार क्षमता सुद्धा मासळीच्या आहाराने वाढते. आपण पाहायला गेले तर जसे अस्थमा, मधुमेह, डोळ्यांचे आजार असे जे आजार आहेत
हे सुद्धा यांचे सुद्धा निर्मूलन करण्यामध्ये मासळीच्या आहाराचा आपल्याला फायदा होतो. तर मित्र हो, आपण आता जाणून घेऊया नेमकी मासळीची जी उत्पादन घेण्यासाठी जी आपली जी पद्धत आहे मत्स्य संवर्धन, हे नेमकं कसं करावं. आपल्याला बरेच वेळ प्रश्न आला असेल की माझ्याकडे एवढी शेती आहे, पाणी आहे, परंतु मासळीची शेती कशी करावी याबाबत आपल्याला जाण नसते. तर त्याबाबतचं आज आपण इथे ज्ञान जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपल्याला महत्त्वाचे असते, आपल्याकडे जर तलाव असेल तर तलावाची पूर्व मशागत. आता पूर्व मशागतीमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी येतात, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं असते ते नांगरणी. कारण आपण बघतो आपला जो तलाव आहे त्यामध्ये पाणी आणि मासळीची आपण पहिले वाढ केली असल्यानंतर त्यामध्ये ज्याच्यामध्ये जे विषाणू वायू वगैरे असतात ना, ते जमिनीच्या आतमध्ये रुजलेले असतात, तर त्यांना बाहेर काढणं खूप आवश्यक असते. त्यामुळे ज्यावेळेस आपण नांगरणी करतो जमिनीची, त्यामुळे ती माती ही उलट पडते. जसं शेतीसाठी आपण नांगरणी करतो त्याप्रमाणे मत्स्य शेतीमध्ये सुद्धा आपल्याला नांगरणी करणे खूप आवश्यक आहे. नांगरणी केल्यानंतर जी उलट पडलेली जमीन आहे ते सूर्यप्रकाशाच्या किरणांमुळे त्यामधले जे जंतू आणि विषाणू वायू आहेत यांचा नाश होतो आणि जमीन ही आपल्याला मत्स्य शेतीसाठी उपयुक्त होते. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे यामध्ये महत्त्वाची ती म्हणजे चुन्याचा मारा करणे. आपल्याजवळ जर 1 हेक्टर शेती असेल किंवा मत्स्य शेतीचा पॉन्ड असेल तर त्यामध्ये 200 ते 250 किलो चुन्याचा मारा करणे आवश्यक आहे. त्यामुळे सुद्धा जे त्यामध्ये जंतू किंवा विषाणू असतात यांचा नाश होतो. त्यानंतर हे झाल्यानंतर 3 दिवस आपल्याला थांबणं आवश्यक आहे, कारण चुन्याचा मारा केल्यानंतर त्यावरची त्याचे प्रमाण राहतेच. त्यानंतर 3 दिवसानंतर आपण जेव्हा तलावामध्ये पाणी भरणा करतो तर ते पाण्याचा सोर्स कुठला आहे नेमका, आपण कधी कधी नदी नाल्याचे, विहिरीचे किंवा बोरचे पाणी आपल्या तलावामध्ये घेत असतो, परंतु त्यामध्ये सुद्धा जंतू विषाणू हे राहू शकतात. तर त्यांचं पण निर्मूलन करणं आपल्याला आवश्यक आहे. आपण जर वेळीच त्यांचं निर्मूलन नाही केलं तर आपल्या माशांना रोगांचा प्रतिकार करावा लागेल. तर यामध्ये ब्लिचिंग आपण 300 किलो प्रति हेक्टर ब्लिचिंगच्या पाण्यामध्ये मारा करत असतो. मारा करताना सुद्धा हे एकाच जागी आपल्याला डंप करणं हे गरजेचं नाही. आपल्याला सर्व कॉर्नर पासून सुरुवात करणं, म्हणजे कोपरे जे असतात आपल्या तलावांचे तिथून सुरुवात करून मध्य भागापर्यंत आपल्याला या चुन्या आपल्या ब्लिचिंग पावडर आपल्याला मारत यावं लागेल, ते पण पाण्यामध्ये मिसळून, जेणेकरून की ते सर्व तलाव त्याने आच्छादला पाहिजे. यामुळे आपले जे तलावामध्ये ज्या पाण्यामध्ये जे विषाणू किंवा कीटक असतात यांचा नाश होतो आणि पाणी हे आपल्या संवर्धन योग्य बनते. आता ब्लिचिंग केल्यानंतर आपल्याला जेमतेम 5 ते 6 दिवस तरी थांबावं लागते, कारण त्या पाण्यामध्ये ब्लिचिंगचा अंश असतो. कारण आपली पुढची महत्त्वाची स्टेप म्हणजे आहे खतांचा मारा. कारण आपण त्या पाण्यामध्ये खतांचा मारा करणार नाही तर जे नैसर्गिक खाद्य त्या तलावामध्ये तयार होते हे खाद्यच आपल्या मासळीला मिळणार नाही व मासळीची वाढ होणार नाही. आपल्याला पूरक खाद्याबरोबरच नैसर्गिक खाद्याची सुद्धा आवश्यकता असते. या खाद्यामुळेच माशांची वाढ ही झपाट्याने होत असते. तर खतांच्या माऱ्यामध्ये आपण बघून 5 ते 6 दिवस ब्लिचिंगचा मारा केल्यानंतर आपल्याला खतांचा मारा करणं आहे. तर खतांच्या माऱ्यामध्ये आपण नेहमी बघतो 10 टन ताजी शेण वाचवा 2 ते 3 टन आपण कोंबडीची विष्ठा आपण त्यामध्ये घेऊ शकतो माऱ्यासाठी. हे सेंद्रिय शेतीबाबत बोलतोय, फक्त मत्स्य शेतीबाबत. त्यानंतर 300 किलो SSP सिंगल सुपर फॉस्फेट प्रतिवर्ष आणि 100 किलो ग्राउंडनट ऑइल केक आपल्याला प्रतिवर्ष अशा खतांचा मारा आपल्याला लागतो. त्यावेळेस या मिश्रणामध्ये प्रथम मारा आपण नेमका कसा करायचा, आता आपण त्या चित्रामध्ये बघत असाल तर त्यामध्ये सर्वप्रथम पहिला मारा करताना 2 ते 3 टन ताजे शेण, त्यानंतर 100 किलो GOC आणि 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे व्यवस्थित मिश्रण आपण एका टाकीमध्ये करावे आणि त्याला 2 ते 3 दिवस आपल्याला भिजून ठेवणे आवश्यक आहे. जोपर्यंत ते कुजून त्याचा कुजल्यासारखा वास येत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग करू नये. ते कुजलं म्हणजे त्यामध्ये आपल्याला उपयुक्त खताचा मारा तयार झाला. आता हा खताचा मारा आपण नेमका तलावामध्ये कसा मारावा, हा सुद्धा पहिले कोपऱ्यापासून सुरुवात करून मध्यभागीपर्यंत तलावाचे आणणं आवश्यक आहे. कारण जी प्लांक्टन निर्मिती जी असते सर्वप्रथम ही कोपऱ्यामध्येच तयार होते. आता प्लांक्टन म्हणजे प्राणी प्लवंग आणि वनस्पती प्लवंग असे त्याचे 2 प्रकार आहेत या प्लवंगाचे. ते मासळीच्या खाद्यामध्ये प्रतिनियुक्त आहार म्हणून उपयोगी पडतात. तर आता याच्यामध्ये आणि ह्या जो खतांचा मारा असतो त्यामध्ये जी खतांची जी हे म्हणतो आपण जे फेज मॅन्युअलिंग म्हणतो आपण याला एक प्रकारे, ते कंटिन्यू त्यामध्ये सुरळीत राहावी जी वाढ आहे आपल्या प्लवंगाची. त्यामुळे उर्वरित जे शेण आणि जे आपला मारा उरलेला आहे जे आपण वर्षाकाठी ठरवला तर ते उर्वरित 15-15 दिवसाच्या इंटरव्हलने आपल्याला मारणं आवश्यक आहे. तर आता यानंतर आपण महत्त्वाची बाब म्हणजे आपले मत्स्यजिरे संचयन. आता यामध्ये आपण 2 स्टेपमध्ये बघणार आहोत. मत्स्यजिरेचा आपण 2 प्रकारे फायदा घेऊ शकतो. त्यामध्ये एक तर मत्स्यजिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंत म्हणजे मत्स्य बोटुकली विक्री करून सुद्धा आपण फायदा करू शकतो. त्यानंतर मत्स्य बोटुकली साठवणूक करून ते मत्स्य उत्पादनापर्यंत. तर सर्वात पहिला आपण स्टेप बघणार आहोत ती मत्स्यजिरे संचयन करून मत्स्य बोटुकलीपर्यंत उत्पादन घेण्याची.
तर यामध्ये आपण काय करू, तलावात संचयित करण्याची जिऱ्यांची संख्या व घनता तलावाची उत्पादकता आणि व्यवस्थापनाची पद्धती यावर अवलंबून असते. आता महत्त्वाचं आपण पाहायला गेलं तर जिरा, आपण 1 हेक्टर तलावामध्ये किती जिरा संचयित करावा आणि त्याचे उत्पन्न कसे घ्यावे हे महत्त्वाचं राहते. त्यासाठी जिरा कुठल्या केंद्रावरून आपण आणतोय, प्रमाणित केंद्र आहे किंवा नाही ते. कारण बरेचसे लोक काय करतात की हा जिरा पिवळा कटल्याचा आहे असं म्हणून सांगतात तुम्हाला, आणि कधी कधी त्यामध्ये मिक्सर म्हणून तुम्हाला देऊन देतात. तर त्यामुळे त्याची ओळख आपल्याला पटण्यासाठी जे प्रमाणित केंद्र आहे शासनाचे त्यावरूनच तुम्ही बिजाई खरेदी करा असं मला वाटते. त्यानंतर यामध्ये मत्स्यजिऱ्यामध्ये आपण जे प्रमुख जाती आज मी बोलतोय यामध्ये मी कटला, रोहू आणि मृगळ या जातीचे जे मासे आहेत जे आपले स्थानिक मासे आहेत. त्यानंतर दुसरे जे मासे आहेत जे ज्यांना आपण चायनीज कार्प म्हणतो, असे म्हणजे ग्रास कार्प, कॉमन कार्प यासारखे मासे पण आपण यासोबत संवर्धित करू शकतो. आता संचयनापूर्वी 1 दिवस आपल्याला 10 लिटर डिझेलचा मारा करणं आवश्यक राहते. आता हे का नेमकं जरुरी आहे, तर आपण बघतो आपण आत्ताच खतांचा मारा केला त्या तलावामध्ये. खतांचा मारा केल्यामुळे शेण वगैरे या सर्व गोष्टी त्यामध्ये होतात, त्यामुळे त्यावर कीटक तयार होतात आपल्या याच्यासाठी, आणि ते जिरा संवर्धन करताना घातक ठरतात आपल्याला मत्स्यशेतीसाठी. तर त्याचे निर्मूलन कसे करावे, तर आपल्याला 10 लिटर जे डिझेल आहे ते डिझेल आणि त्याच्यामध्ये 1/2 किलो निरमा याचं घेऊन 2-4 बकेटीमध्ये आपल्याला त्याचं मिश्रण तयार करणं आहे. आणि ज्या दिशेने हवेचा प्रवाह आहे तलावामध्ये त्या दिशेने हळूहळू आपल्याला टाकून त्याचं पूर्ण त्या डिझेलचं आच्छादन त्या तलावावरती करणं आहे, जेणेकरून जे कीटक असतात ते कीटक कसं वरच पाण्याच्या वर तरंगत असतात त्यांचं निर्मूलन होऊन जाईल आणि आपल्याला जे पाणी आहे ते मत्स्यशेतीसाठी योग्य बनेल. त्यानंतर हे डिझेल केल्यानंतर पण पॅकिंग आणि वाहतुकी दरम्यान आपल्याला त्या मत्स्यजिऱ्याची काळजी घेणे आवश्यक राहते. कारण बरेचदा आपण बघतो की पाणी त्या पॅकिंगच्या बॅगमध्ये जेव्हा आपण पाणी आणि मत्स्यजिरे टाकतो तर त्यामध्ये 1/4 पाणी आणि जो उरलेला भाग आहे त्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन भरणं आवश्यक राहते. आता बरेचसे लोक काय करतात की अर्ध पाणी आणि अर्ध मत्स्यजिरे त्यामध्ये टाकतात, ज्यामुळे कसं होतं ऑक्सिजनची कमतरता होऊन आपल्या मत्स्यजिऱ्याची मृत्यू होते आपल्या प्लांटपर्यंत आणोस्तोरच. तर त्यामुळं ही वेळ आपल्यावर येऊ नये, त्यामुळे आपल्याला मत्स्य पॅकिंगच्या वेळेस काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आणि मत्स्यजिरे आणल्यानंतर लगेच तलावात आपल्याला सोडायचं नसतं. आता तुम्ही बघू शकता या तलावामध्ये थोड्या वेळासाठी त्याला त्या पाण्यामध्ये मत्स्यजिऱ्याला ठेवणं आहे, त्याला ॲक्लिमेटाईज होऊ देणं आहे. ते जे बाहेरचं पाणी आहे, ज्या बाहेरच्या पाण्यातून ते आले, जेवढी ट्रेस त्यांच्यावर आहे त्या वाहतुकीची, ती ट्रेस त्यांना रिलीज आणि ते आपण ज्या पाण्यात त्यांना टाकणार त्याच्याशी त्यांचं मिलन म्हणजे ॲक्लिमेटायझेशन जे म्हणतो आपण ते पहिले झालं पाहिजे, तेव्हाच ते मत्स्यजिरे आपण तलावामध्ये सोडायचे आहेत. आता यामध्ये खाद्य व्यवस्थापन नेमकं कसं करायचं, आता मासळी तर आपण त्यामध्ये सोडली, पण नेमकं खाद्य व्यवस्थापन काय आहे, तर यामध्ये मी जे पॅलेटेबल खाद्य वगैरे त्याबाबत इथे बोलत नाही आहे, कारण ते खाद्य खूप महागड जातं आपल्याला. आणि आपण आपल्या जवळ जे उपलब्ध आहे, जे आपल्या जवळच्या मार्केटमध्ये जे उपलब्ध आहे त्याचा सुद्धा वापर करून आपण खाद्य व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो. तर यामध्ये पूरक खाद्य हे वजनाच्या 5 ते 10% आपण मासळीला देत असतो. तर यामध्ये शेंगदाणा ढेप आणि फुफ्फुस हे एकाच एक प्रमाणामध्ये देणं आवश्यक आहे. त्यानंतर सोबत 20 ग्राम प्रति किलो ॲग्रीमिन 40 जे असतं ते मारणं आवश्यक आहे, कारण त्यामध्ये मिनरल असतं. आता उपलब्धतेनुसार जसं आपलं ज्वार आहे, बाजरा आहे, गहू आहे यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आता खाद्य व्यवस्थापनामध्ये नेमकं आपण त्यांना खाद्य द्यायचं कसं, तर मत्स्यबीजांना पहिल्या 15 दिवसामध्ये पूरक आहार 12 किलो प्रतिदिन प्रति दशलक्ष असे 2 वेळा देणे आवश्यक आहे. आता यामध्ये तुम्ही म्हणाल की आता दशलक्ष म्हणजे एवढा मोठा जिरा झाला, तर याचा आम्ही प्रमाण कसं काढावं, तुम्ही तर 5% 10% सांगून मोकळे झालात, पण आम्ही प्रमाण 5% किंवा 10% नेमकं कसं काढावं, तर 10 लाख जिरा याचं वजन साधारणतः 150 ग्रामपर्यंत असतं. तर त्याप्रमाणेच आपल्याला त्याचं खाद्याचं प्रमाण काढणं आवश्यक आहे, 5% आणि 10%, यानुसारच आपल्याला त्याचा मारा करणं आहे. नंतर पुढील 15 दिवसामध्ये 20 किलो प्रतिदिन प्रति दशलक्ष आपल्याला असं देणं आहे. आता त्यानंतर आपण सॅम्पलिंग करून आपण वजन बघू शकतो त्याचं. त्यानंतर पुढील 2 ते 3 महिन्यानंतर खाद्य जे आहे ते आपण 20 ते 25 किलो इथपर्यंत वाढवतो. या पद्धतीमुळे आपल्याला 80 ते 100 मिलीमीटरच्या आकाराची मासळी तसेच 30 ते 50 ग्राम वजनाची मत्स्यपोटोकली आपल्याला मिळते. त्यानंतर आता मत्स्यपोटोकली, आता आपला जो मुद्दा होता आतापर्यंत आपण मत्स्यपोटोकलीचे उत्पादन केले. आता इथे तुम्ही मत्स्यपोटोकली ही डायरेक्ट बाजारामध्ये दुसऱ्या संवर्धकांना विक्री करून त्यामधून सुद्धा उत्पादन घेऊ शकता. तर आता मत्स्यपोटोकली संचयन करून त्यापासून जे मोठी मासळी करून बाजारामध्ये विक्री करणं आहे, तर त्याचं आपण संवर्धन बघू. तर साधारणतः आपण जर बघायला गेलो तर जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये आपल्याकडे केंद्रावर म्हणा किंवा बाकी प्रायव्हेट लोकांकडे मत्स्यपोटोकली उपलब्ध असते विक्रीसाठी.
तर ती उपलब्ध असणारी मत्स्यबोटुकली ही मिनिमम 50 मिलीमीटर आकाराची असणं आवश्यक आहे. आता सदर बोटुकली आपण आणून जशी मी आता तुम्हाला सांगितली संचयनाची जी पद्धती आहे त्याप्रमाणेच आपल्याला संचयन करणं आहे. यामध्ये जसं आम्ही संचयन पद्धतीचे डिपार्टमेंटचे जे रूल्स आहेत त्यानुसार संचयन पद्धती हे 0 ते 20 हेक्टरपर्यंत आपण 5000 नग प्रति हेक्टर याप्रमाणे संचयन करतो. त्यानंतर 20 ते 60 हेक्टर इथे 1 लाख ते 20,000 प्रति हेक्टर प्रमाणे आपण ते संचयन करतो आणि 60 ते 200 हेक्टर यामध्ये 1,80,000 व 60 हेक्टर पुढील प्रति हेक्टरसाठी 1,000 नग याप्रमाणे आपण संचयन करतो. हे मोठ्या तलावांसाठीचे व्यवस्थापन आहे. त्यानंतर मत्स्यबोटुकली संचयनासाठी घ्यायची काळजी. आता मत्स्यबोटुकली संचयन करताना आपण नेमक्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आपण बघतो आपण कुठल्या केंद्रावर गेल्यानंतर ती बोटुकली कशी आहे काय आहे आपण काही बघत नाही. डायरेक्ट त्यांनी बॅग पॅक करून दिली, आपण घरी घेऊन येतो आणि संचयन करून टाकतो. परंतु खरंच ती बोटुकली त्याच प्रकारची होती का? आपण जे आणत होतो कटला रोहू मृगलची मासळी आहे तर तीच ती मासळी आहे का? तर हे पण आपण तिथे चाचपणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर मत्स्यबोटुकली ज्या आकाराची ते म्हणत आहेत त्यांनी आपलं बोटुकली देत आहेत पण ते 50 mm जर खाली असेल तर आपल्याला तिथे फसवणूक झालेली आहे. त्यामुळे ते 50 mm ची बोटुकली आहे किंवा नाही त्याची संख्या त्यामध्ये जर 250 एका बॅगमध्ये पॅकिंग केली असेल तर 250 संख्या आहे किंवा नाही याची पण चाचपणी आपल्याला करणं आवश्यक राहते. आणि त्यानंतर आपण हे सुद्धा महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की आपला जो तलाव जिथे संचयन करायचा आहे त्या तलावापासून ज्या केंद्रावरून आपण मत्स्यबोटुकलीची उचल करणार आहोत ती मत्स्यबोटुकली नेमकी किती लांब, ते केंद्र नेमकं किती लांब आहे याची पण आपण चाचपणी करणं आवश्यक आहे. कारण त्याप्रमाणेच आपल्याला ऑक्सिजनेशनची पॅकिंग आपल्याला करून आपल्या तलावापर्यंत त्याला आणणं भाग आहे. आता आपण मत्स्यबोटुकली पॅकिंग करताना जी बोटुकली असते त्या बोटुकली कमीत कमी 250 नगच आपण त्यामध्ये पॅकिंग करू शकतो. त्यापेक्षा जास्त बोटुकलीचे नग आपण पॅकिंग करू शकत नाही. आणि यामध्ये आपण महत्त्वाचं लक्ष घेणं म्हणजे तलावात सोडण्यापूर्वी 2 लिटर पाणी प्रथम पिशवीत घेऊन 5 ते 10 मिनिटांनंतर तलावात हळूहळू ती सोडावे. जसं आपण आता मत्स्यजिराची प्रोसेस सांगितली की डायरेक्ट मत्स्यजिरा किंवा मत्स्यबोटुकली हे तलावात सोडायची नाही आहे. आपल्याला थोडा वेळ त्याला ॲक्लिमेटायझेशन होऊ देऊनच नंतर तलावामध्ये बोटुकली सोडणं आहे. आता यांचं खाद्य व्यवस्थापन नेमकं कसं आहे तर याच्यासाठी पण मी आपल्या ज्या लोकली जे अवेलेबल आहे त्याच बाबींबाबत बोलतोय की शेंगदाणा ढेप, कुक्कुस आणि ॲग्रीमीन यांचंच मिश्रण आपण खाद्यामध्ये इथे वापरू शकतो. आता मत्स्य संचयानंतर तलावामध्ये माशांच्या वाढ होण्यासाठी नैसर्गिक प्लवंग म्हणजे प्लांक्टन, प्राणी प्लवंग आणि वनस्पती प्लवंग यांची निर्मिती होणे आवश्यक राहते. तर त्यांची निर्मिती करण्यासाठी आपल्याला खतांचा मारा करणे सुद्धा खूप आवश्यक असते. या प्रोसेसमध्ये सुद्धा प्राणी प्लवंग ही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आता यामध्ये आपण खाद्य कसं टाकायचं नेमकं तर यामध्ये जे खाद्य आहे पहिली तिमाही आपण दररोज 2 किलो मात्रा प्रति हेक्टरच्या दराने बोलतोय मी. नंतर तिसरी तिमाही 5 किलो, दुसरी तिमाही 5 किलो, तिसरी तिमाही 8 किलो आणि चौथी तिमाही 10 किलो याप्रमाणे आपण खाद्य टाकत असतो. आणि दर 8 दिवसांनी आपल्याला खाद्याची मात्राही बदलवायची आहे. आपण त्यानंतर बोटुकली टाकल्यानंतर त्याची सॅम्पलिंग करून त्याची वाढ झाली किंवा नाही वजन काट्यावर बघू शकतो. एक कास्टेट जे असते ना आपल्याला त्याच्या सहाय्याने आपण मासळीची सॅम्पलिंग करू शकतो. आता तलावाचे व्यवस्थापन नेमके कसे करावे. आता आपण बघतो मत्स्य शेतीला सर्वात महत्त्वाचा धोका म्हणजे चोरी आहे. आपण बघतो आपल्या तलावाला आपण कंपाऊंड वगैरे केलं नाही ना तर त्यामध्ये चोरी होण्याची शक्यता दाट असते. तर त्यामुळे चोरी होऊ नये यासाठी संरक्षित त्याला कुंपण असणं आवश्यक आहे आणि आपल्याला वेळोवेळी त्याला लक्ष पण देणं आवश्यक आहे त्याची शेतीमध्ये, नाहीतर आपल्या मासळीची चोरी होऊ शकते. आता मासळीवरील रोग आपल्या लक्षात जर आला तर तेव्हाच आपण 200 किलो चुना किंवा ॲक्वा हेल्थ प्रति हेक्टर टाकणं आवश्यक आहे. आता पाण्यामध्ये जे मात्रा असतात जसं pH आहे त्याला आपण सामू म्हणतो, त्यानंतर ऑक्सिजन आहे, त्यानंतर बाकीचे जे आपले पॅरामीटर्स आहे जे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यांचे पण प्रमाण हे योग्य रीतीने आहे किंवा नाही याची सुद्धा तपासणी आपल्याला वेळोवेळी करणे आवश्यक असते. आपण बघतो वासळीची वाढ ही 750 ते 1 किलोग्रामपर्यंत झाल्यानंतर ती मासळी टप्प्याटप्प्याने विक्री करणं आवश्यक आहे. नाहीतर आपल्या तलावामध्ये त्या मासळीची गर्दी होऊन परत रोगाचे सावट त्या आपल्या तलावावर येऊ शकते. त्यामुळे जशी जशी आपल्याला मार्केट मिळते तो लोकल मार्केटमध्ये विक्री होऊ शकते त्याप्रमाणे आपण मासळी विक्रीला काढणं आवश्यक आहे. त्यानंतर पाणी व्यवस्थापनामध्ये मी तुम्हाला बोललो जसं आता ऑक्सिजनची मात्रा ही कमीत कमी आपल्याला 6.5 ते 8.5 mg/लिटर एवढी असणं आवश्यक आहे. त्यानंतर pH ज्याला की आपण सामू म्हणतो हे 7.5 ते 8.5 या दरम्यान असणं आवश्यक आहे. त्यानंतर अल्कलिनिटी जे की 80 ते 100 ppm असणं आवश्यक आहे आणि तापमान 26 ते 30 डिग्री सेंटीग्रेड असणं आवश्यक आहे तलावाचे. आता आपण बघतो की तलावामध्ये रोग
आता आपण तलावामध्ये आपली बोटुकली वगैरे सर्व संचयित केले आहे, मासळी पण आपली अर्धा किलोपर्यंत वाढली आहे, परंतु अचानकच रोगांचा प्रहार होऊन जातो कधी कधी आणि आपल्या मासळीची मोठ्या प्रमाणामध्ये मरतूक होते. तर आता ही मरतूक आणि ह्या गोष्टी ह्या कशामुळे होतात? आपण बघतो माशांचे रोग कुठल्याही प्रकारचा रोग आला त्यानंतर त्याला 3 महत्त्वाचे घटक हे जिम्मेदार असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वातावरण. कुठल्या वातावरणामध्ये आपली मासळी आपण संचयित केलेली आहे. त्यानंतर 2 नंबरचा म्हणजे तो मासा स्वतः, तो मासा जो जिथून आपण आणलेला आहे तो मासा तर ऑलरेडी संक्रमित नव्हता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवाणू, बॅक्टेरिया. त्या पाण्यामध्ये तयार झालेले जीवाणू, बॅक्टेरिया सुद्धा त्याला तेवढेच महत्त्वाचे जिम्मेदार असतात. आता आपल्या तलावामध्ये मासळीला रोग आलेला आहे हे आपण कशा प्रकारे ओळखावे? आपल्याला ह्या गोष्टी मासळीच्या तलावातील हालचालीवरून लक्षात येते. आपण बघू शकतो मासळी कुठला, जसं आता रोजचं आपण बघतो तर मासळी संतपणे पाण्यामध्ये फिरत असते, इकडून तिकडे जाते, परंतु आज तिच्या वागण्यामध्ये किंवा फिरण्यामध्ये काही फरक जाणवतो का? मासळी गोलाकार तर फिरत नाहीये ना, मासळी वर शपट करून उड्या तर मारत नाहीये ना. या सगळ्या गोष्टी आपल्याला निदर्शनास येताच आपण लक्षात घेऊ शकतो की मासळीला काहीतरी रोग झालेला आहे. आणि दुसरं महत्त्वाची बाब जी की आपण लक्षात घेऊ शकतो की मासळीला रोग झालेला कसं ओळखावा, तर मासळीच्या अंगावरच्या ज्या बाबी असतात त्यावरचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. जर मासळीच्या अंगावर काही कुठल्या प्रकारचे पांढरे चट्टे आलेले आहेत किंवा उवासारखे जाळ दिसत आहे, मासळीचा जे गिल असतात ना, जे आपण म्हणतो याच्या खालचे हे असतात जे गिल्स, त्याच्यावर ते पांढरे किंवा पिवळे किंवा पडलेले तर नाहीये ना, डोळ्यावर किंवा सुजलेला आहे का, मासळीचं पोट फुगलेलं आहे का, या सगळ्या बाबींचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या सर्व बाबी जर आपल्याला लक्षणे निदर्शनास आली तर मासळी आपली ही निरोगी नाहीये, तिला रोग कुठला तरी लागण झालेली आहे, हे आपण बाब लक्षात घेतली पाहिजे. तर इथे आपल्या एरियामध्ये सर्वात जास्त माशाची मरतूक जी होते ती महामारी क्षतरोगामुळे, ज्याला की आपण एपिझोटिक अल्सरेटिव्ह सिंड्रोम म्हणतो. आता याच्यासाठी आपला जे जवळपासचा लोकली अवेलेबल असणारा उपाय जो आहे त्यामध्ये आपण 300 किलो चुना प्रति हेक्टर त्याचा माळा करू शकतो, ज्यामुळे की या महामारी या क्षतरोगाचं निर्मूलन करता येते. या रोगामध्ये मासळीच्या शरीरावर लाल चट्टे दिसतात आपल्याला आणि त्यातून रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव हे जी महामारी आहे ती सर्वप्रथम मासळीच्या शेपटीकडून सुरुवात होते. शेपटीला सर्वप्रथम आपल्याला लाल लाल चट्टे दिसायला लागतात, परंतु आपण जर त्याचं दुर्लक्ष केलं, ते तुम्हाला दिसू शकते इथे फोटोमध्ये, आपण याचं दुर्लक्ष केलं तर ते परत पूर्ण वाढत जाऊन त्या मासळीच्या चेहऱ्यापर्यंत बसून मासळीची मरतूक होते. त्यामुळे लगेच आपल्याला शेपटीवर जर असे लाल चट्टे मासळीच्या दिसले तर वेळीच आपण त्याचं निर्मूलन करणं आवश्यक आहे. तर त्याकरिता तुम्हाला चुन्याचे प्रमाण हे 300 किलो प्रति हेक्टर तलावामध्ये मारा करणे आवश्यक आहे. त्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेट 0.5 to 2 ग्रॅम घनमीटर हे तुम्हाला ड्रीप ट्रीटमेंट देणं आहे. ज्या मासळीला तुम्हाला लक्षणं दिसतात त्या मासळीला एका बकेटमध्ये याचे मिश्रण करून पाण्यामध्ये त्याला बुडवून बाहेर काढणे थोड्या वेळासाठी, ही ड्रीप ट्रीटमेंट सुद्धा आपण देऊ शकतो. परंतु मोठ्या तलावामध्ये हे आपल्याला खूप महागडं पडेल, एक मासळी पकडून त्यामध्ये टाकणे. त्यामुळे 300 किलो चुना प्रति हेक्टर सुद्धा आपण टाकलं तर त्यामुळे सुद्धा त्याची लागत कमी होते. त्यानंतर सिफॅक्स जे की आधुनिक आहे, सिफॅक्स सुद्धा आपण 1 लिटर प्रति हेक्टर यूज करून, ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते ज्या ज्या ठिकाणी त्याचे दुकानं असतात तर तिथून त्याने सुद्धा आपण याचं निर्मूलन करू शकतो. त्यानंतर अंगावरील उवा, जसं मी बोललो आता की आर्बुलस, हे बघा, हे आपल्याला आपण त्या फोटोमध्ये बघू शकता. माशाच्या शरीरावर असे चट्टे आले दिसतात काळे काळे, हे ॲक्च्युली चट्टे नाहीत तर ह्या उवा आहेत. हे परजीवी जीवाणू आहेत की जे मासळीवर जाऊन आतमधून ते मासळीच्या जे रक्त आहे ते रक्त शोषून घेतात, त्यामुळे मासळीचीही मृत्यू होते. कधी पण आर्बुलसची लागण झाल्यानंतर मासळा हा गोल गोल फिरायला लागतो पाण्यामध्ये, तो सरळ राहणारच नाही का जागेवर. कारण आपण सुद्धा बघतो आपल्या सुद्धा डोक्यात किंवा कुठे उभा झाल्या तर आपला हात डायरेक्ट डोक्याकडे जाणार. त्यानुसारच मासळीची हालचाल जी राहते ती गोल गोल असते यामध्ये. हे झालं म्हणजे आपण समजून घेऊ की त्या मासळीला आर्बुलस म्हणजेच अंगावरील उवा हा रोग झालेला आहे. आणि हा रोगाचे जर आपण वेळीच जर आपण निर्मूलन केलं नाही तर या रोगाचे मोठे प्रमाण म्हणजे यामध्ये लर्निया सारखा मोठा रोग होऊन मासळीची मृत्यू सुद्धा होऊ शकते. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर या रोगामध्ये माशांच्या अंगाला उवा चिकटतात व मासा अस्वस्थ होऊन फेऱ्या मारतो. आता चिकटलेल्या उवा जे असतात ते रक्त शोषण करतात. आता ज्या ठिकाणी उवा आहे त्या जागी मीठ टाकावे, मासळीची जखमावर 2% मर्क्युरी क्रोम लावावे. आता हे कसं आपण प्रत्येक मासळीला धरून तर आपण लावू शकणार नाही, तर यासाठी इक्टोमिन म्हणून बाजारामध्ये याची एक म्हणजे अवेलेबल आहे जे दवाई आहे, त्या दवाई टाकून सुद्धा आपण याचं निर्मूलन करू शकतो. किंवा अशा प्रकारचे रोग आपल्याला दिसताच आपण आपल्या तलावामध्ये दही जे आहे आपला गावठी उपाय, 1 हेक्टरला पाव लिटर दही आपण पाण्यामध्ये मिक्स करून जर तलावामध्ये मारलं तर त्यामुळे सुद्धा याचे निर्मूलन होऊ शकते. कमी प्रमाणात तरी होतेच, पण पूर्ण करणार नाही, पण थोडंफार त्याच्यापासून आपल्याला रिलीफ मिळते.
आता मासेमारी जर पाहायला गेला, आता आपण तलावामध्ये आपला मासा हा 1.5 किलो ते 1 किलो पर्यंतचा झालेला आहे. आता मासेमारी करून आपल्याला विक्रीसाठी बाजारामध्ये नेणं आहे. जे छोटे तलाव आहे त्या तलावामध्ये आपण ड्रॅगनेट म्हणजे ज्याला की आपण ओढजाळ म्हणतो, ओढजाळाच्या सहाय्याने आपण मासेमारी करू शकतो. आणि मोठ्या तलावांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये ड्रॅगनेट, ओढजाळ किंवा अटकी, जे की मासेच्या गिलनेट म्हणतो आपण त्याला, गिलद्वारे आपण त्यांना पकडतो, हे अटकी यांचा उपयोग करून आपण मासेमारी करू शकतो. आता बऱ्याचशा मोठमोठ्या तलावामध्ये आपले लाकडी खुटे वगैरे सगळ्या गोष्टी असतात, तर अशा ठिकाणी आपण ओढजाळ वापरू शकत नाही. अशा ठिकाणी आपण गिलनेट वापरायला हवी, ज्याला की आपण अटकी म्हणतो. आणि ज्या ठिकाणी झाडे झुडपे किंवा खुंटे यांची स्थिती नाही आहे तलावात, अशा ठिकाणी आपण ओढजाळ वापरून मासेमारी करू शकतो. आता यामध्ये मासेची विक्री व पणन. आता मासेचे पणन, मार्केटिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आता मासळी आपल्याकडे तयार आहे तलावामध्ये, परंतु त्याची विक्री कशी करावयाची. आता विक्री करताना मासळी ही आपण जेव्हा बाजारामध्ये घेऊन जातो किंवा लोकली जो व्यक्ती आपल्याकडून ती मासळी उचल करतो, तर त्याला त्यावेळेस बर्फाची आवश्यकता असणे खूप गरजेचे आहे. कारण आपण जर त्याला बर्फामध्ये आच्छादन करणार नाही तर ते मासळीची लगेच मरतूक, म्हणजे ते मासळीची मरतूक तर होतेच, परंतु मासळीची जी क्वालिटी आहे, मासळी ही खूप नाजूक असते आणि खूप डिसीजसाठी पेरिशेबल असते. लवकर तिची सडण सुरुवात होते मासळीची. त्यामुळे आपण बर्फ जर त्यामध्ये टाकणार नाही तर मासळीची सडण होऊन मासळी ही निकामी होऊन जाईल, तिला कोणी खरेदी पण करणार नाही आपल्यापासून. त्यामुळे बर्फाचं प्रमाण आपण 1 किलोला 1 किलो बर्फ एवढा टाकणं आवश्यक असतो, जो की बर्फ सुद्धा क्रश असायला हवा. आपण जर मोठी भेली आणून त्याला जर फोडून ते तुकडे तुकडे टाकतो तर त्यामुळे सुद्धा मासळीला त्याची इजा होऊ शकते. आता मासळीचे दर असतात, जे लोकली आपण सर्वप्रथम मार्केटमध्ये जाऊन जर आपण थोडी शहानिशा केली की कुठल्या मासळीचा दर केवढा आहे आणि माझ्याकडे एवढं मासळी उत्पन्न उपलब्ध आहे, तर तुम्ही ते खरेदी करू शकता का. आपण अशी जर चाचपणी करून आधीच जर आपले व्यापारी ठरवून आपल्या तलावावरून जर मासे विक्रीला सुरुवात केली तर आपल्या तलावातली मासळी पडून न राहता ती सर्वपणे विक्री होऊ शकते. त्यामुळे आपल्याला पहिले सर्वप्रथम मार्केटमध्ये जाऊन त्याची शहानिशा करणे खूप आवश्यक आहे. आता हे तर झालं आपलं मत्स्य संवर्धनाचं. आता यानंतर आपण बघू की मत्स्य व्यवसाय विभागामार्फत ज्या योजना आहेत त्या नेमक्या योजना कुठल्या आहेत, त्याचा कुठल्या योजनांचा आपल्याला लाभ घेता येईल. तर यामध्ये केंद्र प्रस्तुत नीलक्रांती योजना आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुरुवात केली आहे, लागू आहे. याच्यामध्ये टोटल 11 ज्या योजना आहेत की ज्या आपण मच्छीमार किंवा अदर लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. तर यामध्ये पहिली जी आपली योजना आहे की नवीन मत्स्य संवर्धन तळी तयार करणे. आता संवर्धन तळी तयार करताना सर्वात महत्त्वाची जी बाब राहते, यामध्ये आहे महत्त्वाची बाब म्हणजे जागेची निवड. खरंच आपल्याकडे तेवढी जागा उपलब्ध आहे का. आता नवीन मत्स्य संवर्धन तळी तयार करताना याची मर्यादा कमीत कमी 1 एकरपासून ते 2 हेक्टरपर्यंत आहे. आपण 1 एकर ते 2 हेक्टरच्या जागेमध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जर तुमच्याकडे तेवढी शेती आहे तर दुसरा मुद्दा महत्त्वाचा की तुम्हाला तिथे पाण्याचा स्रोत आहे का, शाश्वत पाण्याचा स्रोत आहे किंवा नाही, हे सुद्धा चाचपणी करणे आवश्यक आहे. आता या योजनेमध्ये अंदाजे या प्रकल्पाची किंमत जी गव्हर्नमेंटने ठरवली ती 7 लाख आहे. तर यामध्ये SC, ST आणि महिला या प्रवर्गांसाठी 60% म्हणजेच 4,30,000 एवढं अनुदान शासनामार्फत आहे. आणि OBC आणि सर्वसाधारण या प्रवर्गांसाठी 40% म्हणजे 2,80,000 एवढं प्रावधान शासनामार्फत आहे. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यावायचा असेल तर आपल्या प्रत्येक आमच्या जिल्ह्यामध्ये सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय हे ऑफिसेस आहेत आणि आमचे जे बुकलेट्स आता तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेले आहेत. तर तिथे तुम्ही संपर्क करून त्या योजनेचे नेमके निकष आणि कुठल्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे तिथे तुम्ही प्रपोजल सादर करू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे भारतीय प्रमुख कार्प व इतर संवर्धनक्षम माशांच्या मत्स्यबीजासाठी मत्स्यबीज निर्मिती केंद्राची स्थापना करणे. आता याच्यामध्ये सर्क्युलर हॅचरी जे म्हणतो आपण, त्यामध्ये माशाचे प्रजनन करण्यासाठी जे आपण वापरतो याची स्थापना करण्यासाठी सुद्धा ही योजना आहे. या योजनेसाठी कमीत कमी 2.5 एकर आपली जागा असणे आवश्यक आहे. या 2.5 एकर जागेमध्ये अर्ध्या एकरमध्ये आपली जी केंद्र आहे त्या केंद्राची स्थापना होते. या केंद्रामध्ये महत्त्वाचे म्हणजे 5 कंपोनंट असतात. एक तर महत्त्वाचं जे की स्पॉनिंग पूल, कमीत कमी 6 मीटर डायाचं ते स्पॉनिंग पूल असतं आपलं, त्याच्यामध्ये आपण ब्रीडिंग करतो. आणि बाकीचे जे असतात ते इन्क्युबेशन पूल असतात, ज्याला की आपण उगवणी टाकी म्हणतो. आणि एक ओव्हरहेड टँक त्याच्यामध्ये आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये कमीत कमी 15,000 लिटर पाणी तरी बसलं पाहिजे याची क्षमता असणे आवश्यक आहे. त्यानंतर हे अर्ध्या एकरामध्ये बसल्यानंतर जे उर्वरित जे 2 एकर आहे त्यामध्ये आपल्याला 2 मोठे 1 एकरचे तलाव करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यामध्ये आपण आपला जो प्रजनक माशाचा साठा आहे तो करून ठेवू शकू. आणि एका टाक्यामध्ये आपण जे निघालेलं मत्स्य जिरा आहे आपला
त्याच्यापासून मत्स्यबोटुकली उत्पन्न करू शकू, असा या योजनेचा उपयोग आहे. तर या योजनेच्या प्रकल्पाची किंमत टोटल 25 लाख आहे आणि याच्यामध्ये SC ST आणि महिला प्रवर्गासाठी 60% म्हणजे 15 लाख एवढी अनुदानाची रक्कम आहे आणि OBC आणि सर्वसाधारण यांना 10 लाख एवढी अनुदानाची रक्कम मिळू शकते. त्यानंतर मत्स्यबीज तलाव संच. आता मत्स्यबीज तलाव संच आणि नवीन मत्स्य संवर्धन तळी यामध्ये तुम्हाला थोडंसं म्हणजे कन्फ्युजन होऊ शकते. आता मत्स्यबीज तलाव संच जी आहे, ज्याच्याकडे 1 एकरपेक्षा कमी जागा आहे आणि त्यांना संवर्धन तळी तयार करावायची आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे मत्स्यबीज तलाव संच. यामध्ये तुम्ही जिऱ्यापासून मत्स्यबोटुकलीपर्यंत मासळीची वाढ करून ती बाजारामध्ये विक्री करू शकता. तर यासाठी तुम्हाला अंदाजे प्रकल्प खर्च आहे 6 लाख रुपये, ज्यापैकी SC ST आणि महिला प्रवर्गासाठी 60% म्हणजेच 3,60,000 रुपये अनुदान शासनातर्फे मिळणार आहे. तसेच OBC आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40% म्हणजे 2,40,000 एवढं अनुदान आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला जागेची निवड करताना तुमच्याकडली जी जागा, जमिनीची पातळी आणि पाणी, महत्त्वाचा सोर्स जो पाणी आहे ते उपलब्धची गरज असणे आवश्यक आहे. आता गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धना अंतर्गत निविष्ठा अर्थ सहाय्य. आता ही जी स्कीम आहे ही मत्स्यसंवर्धन तळी आणि मत्स्यबीज संच, जे म्हणलं मी तुम्हाला तलाव संच जे आहे आपले 2 योजना, या योजनांसाठी पहिल्या वर्षामध्ये प्रोत्साहनपर म्हणून आम्ही पहिल्या वर्षाचा जो निविष्ठा खर्च आहे, जी आपल्याला लागत आहे, त्यामध्ये आपण खतांचा मारा म्हणू, मत्स्यबिजाईची हे म्हणू, जे पूर्वमशागत आपल्याला लागते, त्या सर्वांचा खर्च जो आहे तो तुम्हाला त्या पट्टीमध्ये मिळणार आहे. आता यामध्ये एका हेक्टरसाठी 1.5 लाख रुपये खर्चाची आम्ही हे केलेलं इस्टिमेट काढलेलं आहे. तर त्यापैकी तुम्हाला SC ST आणि महिला प्रवर्गासाठी 90,000 हे पहिल्या वर्षाकरिता मिळतात आणि OBC आणि सर्वसाधारण या प्रवर्गासाठी 40% म्हणजे 60,000 एवढे अनुदान निविष्ठावर उपलब्ध आहे. आता जलाशयात पिंजरे उभारणी व निविष्ठा. आता जलाशयामध्ये पिंजरे, आता ज्यांच्या प्रभागामध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये मोठमोठे तलाव आहेत की ज्यांची खोली वर्षभरी 10 ते 12 मीटर असते, अशाच तलावांमध्ये आपण पिंजरा संवर्धन करू शकतो. जर ज्यांना पिंजरा संवर्धन करावायचं आहे त्या सर्वप्रथम त्यांना त्या मोठ्या तलावामध्ये 1500 वर्ग मीटर एवढी जागा आरक्षित करणे आवश्यक राहते. ती जागा आरक्षित करण्यासाठी त्यांना MFTC, महाराष्ट्र फिशरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणून आहे आपलं, इथे पण ऑफिस आहे नागपूरमध्ये, तिथे सर्वप्रथम त्यांना जागेची नोंदणी करणं आवश्यक आहे फीस भरून. ती आरक्षित केलेली जागा, त्यानंतर मग ती आरक्षित केलेली जागा तुम्हाला प्रपोजलला जोडून त्या ठिकाणी मला हा पिंजराचा जो संवर्धन जो हे आहे आपली योजना आहे ती मला योजना तिथे राबवायची आहे म्हणून आपण प्रपोजल कार्यालयामध्ये सादर करू शकता. यामध्ये प्रकल्पाची अंदाजे किंमत ही 3 लाख प्रति केज आहे, प्रति केज. यामध्ये प्रति लाभार्थी आम्ही 24 केजेस देत असतो. तर त्या 1500 वर्ग मीटर स्क्वेअरमध्ये टोटल 24 केजेस बसतात. त्याची डायमेन्शन असते 6x4x1 म्हणजे 6 मीटर लांब, 4 मीटर रुंद व 1 मीटर खोली. आता यामध्ये तुम्हाला एका केजला 3 लाख एवढा खर्च लागतो. तर त्यापैकी SC ST आणि महिला प्रवर्गांसाठी 60% म्हणजेच 1,80,000 एवढं अनुदान मिळतं. तसेच सर्वसाधारण OBCसाठी 40% म्हणजेच 1,20,000 एवढं अनुदान मिळतं. आता तुम्ही विचार केला तर तुम्हाला जे 24 केजेसचा संच आहे त्यामध्ये टोटल 3 लाखाच्या हिशोबाने तुम्हाला 72 लाख रुपये खर्च येतो. त्यापैकी 60% म्हणजेच 41 लाख रुपये आणि 40% म्हणजेच 29 लाख रुपये एवढे अनुदान शासनाकडून दिले जाते. आता मासेमारी नौका व जाळे यासाठी ही एक योजना आहे आमची. यामध्ये तुम्हाला 3 गोष्टींचा संच दिला जातो, ते म्हणजे मासेमारी नौका, त्यानंतर जाळी आणि मासे बर्फामध्ये ठेवण्याकरिता शीतपेटी, अशा तिघांचा संच मिळून ही योजना आहे. ज्या योजना, जे मोठे तलाव आहेत, ज्या आपल्या संस्था आहेत, त्यांनाच ही योजना लागू आहे. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, कारण आपण छोट्या तलावामध्ये तर या बोटीचा उपयोग करू शकत नाही. तर या प्रकल्पाची अंदाजी किंमत आहे 1 लाख रुपये आणि यामध्ये तुम्हाला SC ST आणि जे संस्था आहे आपली किंवा इंडिव्हिज्युअल पण घेऊ शकतो संस्थेचा सभासद, SC ST महिला आणि संस्था यांना 60,000 रुपये म्हणजे 60% आणि OBC सर्वसाधारण यांना 40% म्हणजे 40,000 रुपये अनुदान शासनातर्फे मिळते. आता छोट्या व लघु मत्स्य खाद्य कारखान्याची स्थापना करणे. आता आपण बघतो आपल्या जवळपास बरेच तलाव असतात. आता संस्थेकडे पण बरेचसे तलाव असतात. आपल्याला बाहेरून जे आपण खाद्य खरेदी करतो ते आपल्याला जास्त दरात मिळते. तर आपल्याला कमी दरामध्ये स्वतःच्या मशीनमधूनच आपण खाद्य आपलं तयार करू शकतो आपल्या तलावांसाठी. तर यासाठी ही योजना संस्थाच नाही तर सर्वांसाठी आहे. सर्व बाहेरचे इंडिव्हिज्युअल पण, अदर लोक पण या संस्थेचा, या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर
या मत्स्यखाद्य कारखान्याची जी कॅपॅसिटी आहे ती 100 ते 200 किलो प्रतिदिन एवढं खाद्य आपण त्यामधून तयार करू शकतो. आता यामध्ये प्रकल्पाची अंदाजी किंमत जी आहे ही 10 लाख आहे आणि त्यामध्ये अर्थसहाय्यामध्ये SC ST आणि महिला प्रवर्गांसाठी 60% म्हणजे 6 लाख एवढं अनुदान मिळते. तर सर्वसाधारण OBC साठी 40% म्हणजेच 4 लाख एवढं अनुदान उपलब्ध आहे. आता त्यानंतर मच्छीमारांसाठी कल्याणकारी योजना आहेत आपल्याकडे विभागामार्फत जे राबवल्या जातात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मासेमारांकरता कल्याणकारी योजना बचतीसह मदतीची योजना. याला आपण सेव्हिंग कम रिलीफ बचत व सवलत योजना असे म्हणतो. या योजनेचा नेमका उद्देश हा आहे की जेव्हा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये पावसाळी सीझन असते, त्यामुळे आपले बहुतांश मासेमार हे मासेमारी करू शकत नाही. कारण तलावांमधली जी स्थिती असते ती फार वेगळी असते, त्यामध्ये जीव पण जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मासेमार आपले या कालावधीमध्ये मासेमारी करू शकत नाही, त्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही. तर या 3 महिन्यामध्ये त्यांना रोजगार नेमका कसा उपलब्ध करून द्यावा हे या योजनेमागचं कारण आहे. आता या योजनेमध्ये नेमकं तुमचा सहभाग कसा असेल, तर यामध्ये प्रकल्पाची किंमत 4,500 रुपये आहे. तुम्हाला दर ते 3 महिन्यात त्या 3 महिन्याला इंडिव्हिज्युअली 1500, 1500, 1500 अशी 3 महिन्यामध्ये मिळणार आहे. तर हे नेमके आपण ही योजना राबवायची कशी, त्याच्यासाठी प्रपोजल कशी सादर करायची, तर तुम्हाला संस्थेच्या शिफारशीमार्फत सर्वप्रथम तुम्हाला तुमचे जे आहेत 1500 रुपये भरणं आवश्यक आहे 9 महिन्यामध्ये. आता जून, जुलै, ऑगस्ट हे जे 3 महिने आहेत, हे 3 महिन्याव्यतिरिक्त जे 9 महिने आहेत त्या 9 महिन्यामध्ये तुम्हाला 500 मनाची इन्स्टॉलमेंटमध्ये असे 1500 रुपये तुम्हाला एक संयुक्त खातं उघडलं जाईल, जे आमचे DDO असतील कार्यालयाचे, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांचे आणि तुमच्या संस्थेच्या अध्यक्ष यांचं एक संयुक्त खातं तुम्हाला उघडलं जाईल. आणि त्या खात्यामध्ये तुमचे जे 1500 रुपये आहेत ते सभासदाचे त्यामध्ये जमा केले जातील. आणि त्यानंतर शासनामार्फत तुम्हाला जे 1500 आणि 1500 दुसरे आहेत म्हणजे 3000 रुपये ते शासनामार्फत त्या खात्यामध्ये टाकले जातील. आणि ज्यावेळेस हे मासेमारी बंद असेल आपले 3 महिने, त्यावेळेस 1500, 1500, 1500 असे 3 महिने तुम्हाला करून ते रोजगार दिला जाईल. अशा योजनेचे स्वरूप आहे. या योजनेचा लाभ हे BPL धारक मच्छीमारच घेऊ शकतात. नॉन BPL या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यानंतर मच्छीमारांसाठी घरकुल योजना. आता यामध्ये अंदाजे प्रकल्पाची किंमत ही 1,20,000 दिलेली आहे आणि यामध्ये केंद्र शासनाचे अर्थसहाय्य 60,000 रुपये आणि राज्य शासनाचा हिस्सा 60,000 रुपये याप्रमाणे ही कल्याणकारी योजना आहे. त्यानंतर क्रियाशील मच्छीमारांसाठी प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना ही एक सुरक्षेचं कवच आपल्या मच्छीमारांना दिलेली योजना आहे. यामध्ये जेव्हा आपला मासेमारीसाठी जातो आणि अपघाती त्याचा मृत्यू होतो किंवा मासेमारीसाठी न जाता बाहेर पण कुठे मोटरसायकलवरून म्हणा किंवा मार्केटला जात असताना म्हणा किंवा घरगुती कामांमध्ये म्हणा, त्याचा जेव्हा अपघाती मृत्यू होतो तेव्हा त्याला शासनाकडून 2 लाख रुपये ही मदत दिली जाते. त्याच योजनेला प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना म्हणतात. परंतु या योजनेचा लाभ घेतेवेळी पोस्टमॉर्टेम आणि जे पोलीस रिपोर्ट आहे हे करणं खूप आवश्यक आहे. ह्या जर 2 गोष्टी त्यामध्ये नसतील तर त्या व्यक्तीला आपण त्या योजनेचा लाभ देऊ शकत नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे मासेमार संकट निवारण निधी. आता ही योजना आपल्याला कधी लागू होऊ शकते, जेव्हा एखादा आपला मासेमार बंधू मासेमारी करायला जातो आणि मासेमारी करत असताना तलावामध्येच त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेस त्यांना शासनामार्फत मासेमार संकट निवारण निधी म्हणून 1 लाख रुपये हे शासनामार्फत म्हणजे आमच्या विभागामार्फतच दिले जातात. ही योजना कंबाईन आहे, अपघात गट विमा आणि मासेमार संकट निवारण. कारण तुमची जर मासेमारी करताना मृत्यू झाली असेल तर अपघात गट विम्याचे 2 लाख आणि 1 लाख रुपये मासेमार संकट निवारणाची 3 लाख रुपये एकत्रित राशी त्या मृत सभासदांना मिळू शकते. त्यानंतर दुसऱ्या योजना त्यामध्ये मासेमार साधनावर अर्थसहाय्य. मासेमार साधनावर म्हणजे जी जाळी आहे, सूत आहे, यावर 50% शासनाकडून आणि 190 रुपये प्रति किलो या मर्यादेमध्ये अनुदान दिलं जातं. तर आणि प्रत्येक सभासदाला 5 किलोची मर्यादा लावून दिली आणि वर्षामधून 3 वेळ सदर सभासद जाळे खरेदी करू शकतो. त्यामुळे आपण जर यापुढे जर जाळे वगैरे काही खरेदी केले, त्याची बिलं तुम्ही सांभाळून ठेवून कार्यालयामध्ये जर आपण सादर केले आपल्या जवळपासच्या, तर आपल्याला त्यावरती अनुदान मिळू शकते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची योजना आपण जर पाहायला गेलो तर अवृत्त पाण्यात मत्स्य संवर्धन ही एक आमच्या शासनामार्फत राबवली जाते. यामध्ये जे नवीन तलाव असतात जे की आत्ताच शासनाकडे हस्तांतरित झालेले आहे, सदर तलावामध्ये जी स्टॉकिंग आहे पहिली 4 वर्षी स्टॉकिंग ही शासनामार्फत केली जाते. पहिल्या वर्षी 100% स्टॉकिंग, त्यानंतर दुसऱ्या वर्षी 75%, तिसऱ्या वर्षी 50%, चौथ्या वर्षी 25% आणि 5व्या वर्षी ही त्या संस्थेने ज्याच्याकडे जो ठेका दिलेला आहे त्या संस्थेने त्या तलावामध्ये संचयन करावायचे आहे. अशी ही अवृत्त पाण्यात मत्स्य संवर्धन एक योजना आहे आपल्याकडून. त्यानंतर
बस योजना, ह्या ज्या सर्व योजना आहेत, ह्या एवढ्या योजना मी आता तुमच्यासमोर सांगितलेल्या आहेत. आपल्याला कुठल्या पण यापैकी योजनांचा लाभ घ्यावायचा असेल तर आपण आमच्या कार्यालयांना भेट द्यावी. आत्ता जे पॉम्पलेट तुम्हाला दिले त्याच्या मागे आमचे ॲड्रेसेस आणि कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, त्या कॉन्टॅक्ट करून तुम्ही रिस्पेक्टिव्ह जिल्ह्यांमधून त्या योजनांचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. जर पुन्हा तुमच्या काही समस्या असतील तर आपण विचारू शकता. सर गुड आफ्टरनून. मैं गोंदिया से आया हूँ. ओके सर. मेरा 9.7 का हेक्टर का तालाब है. ओके. तो मैंने वहाँ पर बहुत सारे अपना जो मत्स्य व्यवसाय विभाग है वहाँ पर पहले अपने एडिशनल डायरेक्टर जो है पहले वो थे, वाटेगावकर साहब. अभी वाटेगावकर है. अभी सांगेवार साहब है वहाँ. अच्छा, अभी चेंज हो हाँ, हाँ. गए. तो उनसे मैंने बहुत बार कांटेक्ट किया था कि जैसे मेरा पुराना तालाब है उसका पार जो है हाँ वो खराब हो गया है गैया भैंसिया जाने के कारण. ओके. तो उसको रिपेयर करने का कोई स्कीम है क्या? हाँ है ना, अभी जो मैंने नूतनीकरण तो का बताया. उन्होंने मेरे को वो नील क्रांति में बताया था कि वो हो सकता है. हाँ. और फिर उन्होंने आगे कुछ प्रोसेस बताया नहीं कि कैसा करना है. मेरा डॉक्यूमेंट ऑलरेडी सबमिटेड है वहाँ पर. ये देखो, अभी जो 6 नंबर की हमारी जो स्कीम है ना, अभी वहाँ पे बंद हो गई शायद, मत्स्य संवर्धन तळ्यांचे नूतनीकरण, ये जो है ना हमारी 6 हाँ. नंबर की स्कीम, उस पे नहीं कि आपको प्रति हेक्टर 3,50,000 की ये है पूरी उसकी संच की कीमत. उसमें से आपकी जो प्रवर्ग है उस हिसाब से आपको 60% होगा तो 2,10,000 रुपए और 40% होगा तो 1,40,000 रुपए प्रति हेक्टर. हाँ. इतना आपको उसके नूतनीकरण के लिए अनुदान मिलेगा. तो अभी अप्लाई कब करना है उसके लिए? आपको नहीं क्या सर, आप अभी जो कार्यालय है ना वहाँ पे, हाँ. अभी MS सांडेवार साहब वहाँ पे है. अच्छा. असिस्टेंट कमिश्नर. आप उनके पास जाओ और आपकी जो खेती है ना उसका 7/12 और उसके फोटोज अच्छा. आप उनके पास ले जाके सादर करो. ठीक. और उनको बोलो कि मुझे इसके लिए इस योजना का लाभ चाहिए, जो मत्स्य संवर्धन तरीके नूतनीकरण. ठीक. नूतनीकरण करना है तो उसका लाभ चाहिए, वो कर देंगे सर आपका. अच्छा. अगर नहीं किया आपका तो प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय नागपुर का कॉन्टैक्ट नंबर है, Contact उसपे number है. आप हमें कॉल कर सकते हो सर, हम बता देंगे. अच्छा. और सर एक चीज मुझे और पूछना था. आपने जैसे शुरुआत में बताया हाँ. कि वो तालाब का जो निर्माण करना है. हाँ हाँ तो जैसे मेरा पुराना तालाब है उसमें ऑलरेडी प्लांटून्स है. हाँ. ओके. तो उसमें फिर ट्रैक्टर चलाने माने कल्टीवेटर नहीं, पानी चलाने. पानी निकाल के आपको करना है सर. वो अच्छा. सर नहीं, वो तो गर्मी में ऑलरेडी सूख जाता है. हाँ, तो जब सूख जाता है ना सर, हाँ. उसी टाइम पे हमें उसकी फ्लोइंग करनी जरूरी होती है. अच्छा. हाँ. तो प्लांटून्स फिर वो जो कल्टीवेशन के समय जो होता है उनमें वो इफेक्ट. प्लांटन जो रहते हैं ना सर, जब तक पानी है ना आपका, अच्छा. तब तक ही उसमें प्लांटन्स होते हैं. हाँ. और पानी कैसा, पानी के कारण जो नीचे दब जाती है ना जमीन, तो उसमें जो विषारी वायु रहते हैं जैसे अच्छा. अमोनिया है, नाइट्राइट है अपने, वो जमीन में घुस जाते हैं. अच्छा. ठीक है. अब जैसे हम उसके ऊपर पानी भरते हैं, अभी ठंड का समय चल रहा है, तो अभी वो गैसेस नहीं क्या नीचे से निकल के आते हैं, Release पानी होते हैं. रिलीज होते हैं. उसके कारण अपनी जो फिश है उसको डिसीजेस हो सकते हैं. बाकी बेनिफिशियल है कि कल्टीवेशन कर ले? नहीं सर, बेनिफिशियल नहीं है वो बैक्टीरिया. नहीं, कल्टीवेशन करना हाँ, बेनिफिशियल. फ्लोइंग करना ग्रोइंग करना बेनिफिशियल. Beneficial. ठीक. थँक यू. वेलकम सर. हो सर, मी कमलेश नागाडे गडचिरोलीहून आलोय. सर, बायोफ्लॉक विषयी थोडं सांगाल का? हो, बायोफ्लॉक विषयी. बायोफ्लॉक हे आता आधुनिक तंत्रज्ञान आहे. यामध्ये बायोफ्लॉक, आता तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का बायोफ्लॉक बद्दल? नेमकं तुम्ही का आता जे बघितलं असेल त्यावरूनच सांगताय ना. म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ पाहिलं होतं थोडं. हो. नाही, यामध्ये कसं माहिती आहे का, बऱ्याचशा लोकांना याबाबत चुकीच्या संभावना आहे. जसं म्हणजे ज्यांना वाटते की त्यामधून खूप उत्पन्न निघते असं, पण जी शाश्वती आहे तीच मी देतो तुम्हाला. बायोफ्लॉक यामध्ये आपण नेमकं काय करतो, जर असं आता मी त्यांना बोललो की जे विषारी वायू असतात अमोनिया आणि नायट्राईट, आपल्याला हे जे बायोफ्लॉक जेव्हा आपण करत असतो हे आपल्याला एका टाक्यामध्ये करणं आहे की नाही. या टाक्याची डायमीटर 4 डायमीटर पासून ते 8 डायमीटर जे असते, मधाची रेशिओ त्याचा म्हणतो आपण, गोलाकार टाकीचा जो डायमीटर असते परीघ म्हणतो आपण, तो परीघ 6 डायमीटर पासून 4 डायमीटर पासून ते 8 डायमीटर पर्यंत आपण करू शकतो. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आवश्यक असते जमिनीमध्ये आपल्याला विटांचं फाउंडेशन करणं आवश्यक आहे, त्यांना सळ्या लावणं आवश्यक आहे. आणि टार्पोलिन जे आहे 650 GSMचा किंवा 500 मायक्रॉनच्या वरचा पण चालतो, तो GSM टाकून त्याला आपल्याला एक टाकं तयार करणं आहे. आता या टाक्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर आपल्याला बायोफ्लॉक तयार करणं खूप गरजेचं आहे. हा बायोफ्लॉक नेमका काय करतोय आपल्याला प्रश्न पडते कधी पण. जे अमोनिया आणि नायट्राईट जे आहे ना, त्यांचं हे डिकम्पोज म्हणजे विघटन करून त्याला बेनिफिशियल बॅक्टेरियामध्ये रूपांतर करते, ज्याला की आपण नायट्रोमोनास, नायट्रोबॅक्टर सारखे जे बॅक्टेरिया असतात जे की माशांसाठी उपयोगी आहे, खाद्यामध्ये सुद्धा वापर होऊ शकते त्याचा. आणि जी नायट्रोजन सायकल आहे ती कंटिन्युअस करते परत, जी खाद्याची आपली सायकल म्हणतो आपण, हे त्याचा उपयोग होते. आणि यामध्ये तुम्ही कमीत कमी जे 4 डायमीटरचं टाका आहे ना आपलं, त्यामध्ये तुम्ही 5000 नग संचयन करू शकता. आणि यापासून तुम्हाला कमीत कमी
200 ते 300 किलो उत्पन्न मिळू शकते, जे आत्ताच्या प्रायोगिक तत्वावरती मिळालेलं आहे ना. जे लोक सांगतात की 5 टन 4 टन मिळालं, तेवढं उत्पन्न मिळत नाही. त्यामध्ये 200 ते 300 किलोपर्यंत मिळालेलं आहे. आता यामध्ये सर तुमचा नेमका प्रश्न होता की बायोब्लॉक कसा तयार करायचा, हे तुमचा नेमका प्रश्न होता का? हां, तर बायोब्लॉक नेमका आपण कसा तयार करतो? बायोब्लॉकमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट राहते की प्रोबायोटिक्स या महत्त्वाच्या बाबी आहेत, जे की बाजारामध्ये अवेलेबल असतात. आपण नाही का तलावामध्ये पण वॉटर प्रोबायोटिक टाकत असतो पाण्याची क्वालिटी सुधारण्यासाठी, त्याच्यामध्ये की लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियाचा सोर्स असतो, आहे की नाही. आणि यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोलॅसिस, जी उसाची मळी म्हणतो आपण, हे एक घटक आवश्यक आहे. आणि त्यामध्ये थोडाफार रॉ सॉल्ट हे पण टाकणं आवश्यक आहे. हे तिघांचं मिश्रण करून त्यामध्ये फ्लोअरच्या सहाय्याने आपण जे व्हिगरस एरेशन त्याला देणं आवश्यक आहे. कारण जेणेकरून ते जे हे आहे आपलं जे वेस्टेज वगैरे असतं ना फिशचं, फिकल मॅटर म्हणा तुम्ही, त्यानंतर फीड टाकतो आपण वरून थोडंफार, त्या खाद्याचं जे अंश म्हणा ते जमिनीला सेटल डाऊन झाला नाही पाहिजे. त्याकरिता आपण जी एरेशन सिस्टीम आहे ना ते खालून लावतो पूर्ण अशी, जेणेकरून ते पाणी जे आहे ते वरच ते सेटल डाऊन नाही झालं पाहिजे, जे फिकल मॅटर आहे. आणि बायोब्लॉकद्वारे त्याचं ते जे आपले उपयोगी बॅक्टेरिया आहेत त्यामध्ये त्याचं रूपांतर करून ते माशीच्या खाद्यासाठीच आपण वापरू शकतो. ते मायक्रोबियल प्रोटीन वगैरे असतं त्यामध्ये. म्हणजे काय प्रशिक्षण वगैरे होत का नागपूरमध्ये? नागपूरमध्ये तर आत्ता तर नाही आहे सर, परंतु नगरमध्ये प्रशिक्षण होणार आहे त्याचं. जर होईल त्यावेळेस तुम्ही नाही का, ते आमचं कार्यालय आहे ना सर, त्यामध्ये एक वेळ तुमची नोंदणी करून घ्याल. तिथे स्टॉल आहे आमचा, तिथे तुमचं नाव नोंदणी करून घ्याल. जेव्हा याचं प्रशिक्षण राहील ना तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू सर. कारण हा जो विषय आहे हा एक वेगळा विषय आहे. याला आपण बोलतो म्हणलं तर कमीत कमी 1 तास आणि सर्व प्रात्यक्षिक आणि त्याच्या आकड्यांसह मला तुम्हाला ह्या गोष्टी दाखवाव्या लागतील. सर नमस्कार. नमस्कार. सर ते आठवड्यावाईज खाद्य जसं द्यायचं आहे त्याची हो. स्लाइड एकदा दाखवाल परत. ओके सर. खावाला का सर? हां. आणि सर याच्यामध्ये जसं आम्ही खाद्य टाकतो तर ते खाद्य फ्लोट न होता ते खाली जमिनीकडे जातं. हां हां, तर त्याच्यावर का उपयोग करता येईल आपल्याला? आहे ना सर. त्यामध्ये कसं मी तुम्हाला पॅलेटेड खाद्याबद्दल बोललो ना, ते थोडं महागडं जातं तुम्हाला. तर त्या खाद्यामध्ये प्रोटीन आणि सिंकिंग असे 2 प्रकारचे खाद्य असतात सर. नाही सर, मी जसं आता आम्ही बनवतात म्हणजे ते शेंगदाणा ठेप आणि हे हां शेंगदाणे ढेप तुमचं कुकूस हे सगळं मिक्स करून मी बरोबर. ते टाकत आहे. त्याच्यामध्ये फ्लोटिंग नाही टाकत आहे. हो हो हो. ते आम्ही जागेवरच बनवून त्याचे गोळे करून पण ते खाली चाललं जमिनीकडे. त्यापेक्षा तुम्ही काय करा सर माहिती आहे का, बॅक फिडिंग जी असते ना एक त्यामध्ये परियोजना आहे बॅक फिडिंग. हां. तुम्ही काय करा, त्यामध्ये आपला जो तलाव आहे त्या तलावाच्या साईडने नाही का इकडून 4 काड्या त्याला बॅग बांधायची 1 किलो म्हणा 2 किलो. तिथे तुम्हाला मग 8 दिवसासाठीचं जे खाद्याचं प्रमाण आहे ते त्या 1-2 बॅगेमध्ये तुम्ही टाकून द्या ते खाद्य, आणि त्याला छिद्र करून ठेवायचे. त्यामुळे मासळीला जेव्हा आवश्यकता राहते ना तेव्हा ते खाते. आणि दुसरी महत्वाची म्हणजे फिडिंग ट्रे पण आपण वापर करू शकतो. सर ते हिरवं नेट करून मी हिरवं नेटला केलेलं आहे. हा, ते फिडिंग नेट म्हणतो आपण त्याला. हां हां, मी ते प्लास्टिकचे हे लावून केलेलं आहे. ते चालतं का तसं? ते चालते ना सर. फिडिंग ट्रे म्हणतो आपण त्याला. ते पण एक चांगली पद्धत आहे सर, जेणेकरून कसं आपल्या खाद्याची वेस्टेज पण होत नाही आणि जमिनीवर पडून त्या खाद्याचं विघटन पण होत नाही सर. चांगली गोष्ट आहे. आणि ते खोली जशी माझ्या तलावाची खोली जशी 28 फूट 25 फूट आहे. बापरे, हो का? तर त्याला काही फरक पडतो का? नाही, फरक तसा पडत नाही सर, पण आपल्याला जी हार्वेस्टिंग जी आहे ना कम्प्लीट करताना त्रास होतो, कारण पूर्ण माशी त्या जाळीमध्ये येत नाही. तलावाची खोली जर आपली 2 ते 1.5 मीटर राहिली ना सर, तर ओढताळ्याच्या सहाय्याने आपल्याला जेवढे मासोळी एकाच तऱ्हेने जर काढायचे असेल तर एकाच दिवशी आपण ते काढू शकतो. परंतु तेवढी खोली असल्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस त्रास होतो. आणि पाणी बसेल, उन्हाळ्यात बसतंय पाणी. बसतंय का? हां. मग चांगलं आहे ना सर. मग काही प्रॉब्लेम जाणार. काय प्रॉब्लेम? IMG म्हणजे मेजर कार्पस टाकलेले आहे. बरं सर. तर त्याच्या करता विचार होता. हो, करू शकता. करू शकता. काय problem? थँक्स. वेलकम सर. माझा हार्वेस्टिंग रिलेटेडच आहे प्रश्न. बरं सर. मग जर डॅम असतील मोठे मोठे हो, तर हो. त्याला हार्वेस्टिंग कसं करावं? आता त्यामध्ये सर आपण मासळीचा प्रकार आहे जसं कटला, रोहू, मिगळ या मासळी जर असतील ना सर, त्यामध्ये आपण आटकीचाच उपयोग करून मासळी काढू शकतो सर. आटकीची गिलनेट म्हणतो ना आपण, गिलनेटच्या सहाय्याने. त्यामध्ये सर 2 बोटीपासून ते 10 बोटी 12 बोटीपर्यंत गिलनेट अवेलेबल असतात. त्यामध्ये आटकीच्या सहाय्याने मासळी पकडतात सर. आणि झिंगा जो आहे तो पिंजऱ्याच्या सहाय्याने पकडतात, जे ट्रॅप असतात लावलेले त्यांचे त्यानुसार. आणि बायोफ्लॉक संदर्भात प्रश्न असा होता की त्यात काही सबसिडी आहे का? नाही सर, तेच तर म्हणतोय. आता मी यामध्ये का नाही इन्क्लूड केलं ते माझ्या ह्याच्यात, कारण आणखी आमची त्याबाबत सबसिडी आलेली नाही आहे सर.
आणि हा जो प्रयोग आहे प्रयोगशीलच तंत्रज्ञान आहे, याच्यावर आणखी प्रयोग सुरू आहे. आम्हाला आणखी याबाबतची शाश्वती नाही आली की उत्पन्न किती निघणार आहे आमच्या शासनाकडून. त्यामुळं आम्ही अद्याप या योजनेला सबसिडी दिली नाही, पण मार्च नंतर शक्यता आहे सर, प्रोसेस सुरू आहे. या मार्च नंतर सबसिडी होऊ शकते लागू याला. आणि जर तुम्ही म्हणालात की 5,000 सीट्स टाकू शकता तुम्ही हो त्यात, हो. आणि मग तो जर अर्धा किलोचा जरी झाला तरी 2.5 टन होऊ शकतं ना, मग 200-300 किलोचं प्रोडक्शन कसं काय? नाही, ॲक्च्युली कसं आहे सर माहिती आहे का, आपण 6 महिन्याचा कालावधी देतो. आपले जे पूर्ण इकॉनॉमिक्स काढलेलं आहे ते 6 महिन्याचं आहे सर, आहे की नाही. तर कसं आहे, मासा आपण जेव्हा टाकतो तर त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ॲडेड स्पीशीज टाकायला हवी. जसं सिंगी आहे, मागूर आहे, व्हिएतनामीज कोई आहे. या माशांचं आपण संवर्धन करतो त्यामध्ये, त्या माशांचं संवर्धन करतो आपण त्यामध्ये. आपण जे 2 ते 3 ग्रामची मासळी टाकताना शेवटी, आहे की नाही, ती मासळी टाकल्यानंतर 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 50 ते 60 ग्रामच त्या कंडिशनमध्ये ती वाढणार सर. कारण त्यामध्ये जागेची कमतरता असणार आहे, पाण्याची आणि सर्वात गोष्टीची. त्यामुळे तेवढेच ती वाढ, म्हणजे जी सत्य परिस्थिती आहे ती मी सांगितली, जी मी अनुभवली स्वतः, तीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली. नाहीतर बाहेरचं वाचून किंवा दुसऱ्यांचं ऐकून मी पण तुम्हाला 1 किलो किंवा 500 ग्राम सांगू शकलो असतो. पण सत्य परिस्थिती ती आहे, एका टाक्यामधून तुम्ही कमीत कमी 30 ते 35 हजार रुपये दर 6 महिन्याला काढू शकता 4 डायमीटरमध्ये. सर हे मासे संख्या किती आहे याची? मत्स्य संख्या हे एका हेक्टरसाठी आहे सर. जसं मी बोललो ना तर तुम्हाला, एका हेक्टरमध्ये 5,000, जी याच्या शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार 5,000 प्रति हेक्टर. आता माझ्या याच्यामध्ये 2 शेततळे बांधलेले आहे. बरं सर. तर त्याच्यामध्ये आपण हे जे मत्स्य म्हणजे विचार सुरू आहे की आपण टाकू, तर कुठलं बेनिफिशियरी राहील आणि म्हणजे किती टाकायला पाहिजे? कुठल्या एरियामध्ये आहे सर आपलं? मोदामध्ये आहे का सर? आपण कटला रोहूसाठी जरी गेलात तरी ते पण एक चांगली गोष्ट आहे. किंवा आजकाल मार्केटमध्ये आपण पाहिलं तर पंग्याशिस आणि तिलापियाला पण वाव आहे सर. किंवा देशी मागूरचं सीड किंवा सिंगीचं आपल्याला मिळत असेल कुठे, तर ह्या प्रजाती करण्यासाठी खूप चांगले आहे. कारण आज मार्केटमध्ये देशी मागूरला पण 280 पासून रेट आहे सर वर, आणि सिंगी मासा याला 380 रुपये प्रति किलो एवढा रेट सुरू आहे. म्हणजे त्याच्यात जस्ट बोअरच पाणी येतं आणि काही हरकत नाही सर. तर हे देशी हे कुठे मिळेल तरी अंदाजे? आपल्याला सर माहिती आहे का, आता हे जे बोटुकली बाबत मी बोललो, तर IMC जी आहे कटला रोहू मृगळ, याची बोटुकली तुम्हाला आमच्या केंद्रावरून मिळून जाईल. त्या लिफलेटच्या मागे आमच्या केंद्रांचे ऍड्रेसेस दिलेले आहेत सर, कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे आहे. तर पेंचवरून तुम्हाला त्याची बोटुकली वगैरे मिळू शकते. आणि त्यासोबत तिलापिया, मोनोसेक्स तिलापिया आणि पंग्याशिस याचं पण डिझाईन तुम्हाला तिथे मिळू शकते सर. अच्छा, तरी हे म्हणजे आता हे 75 बाय 90 काहीतरी शेततळ आहे ते मीटरमध्ये का सर? नाही, फीटमध्ये, आणि डेप्थ 10 फूट आहे. तर याच्यामध्ये एक अंदाजे किती मावतील म्हणजे टाकायला पाहिजे बेसिकली? 75 बाय 90 फूट म्हणले ना. हा. तर जास्तीत जास्त तुम्ही जर कटला रोहू टाकाल ना सर त्या तळ्यामध्ये, तर जास्तीत जास्त 1,500 ते 2,000 नग तुम्ही टाकू शकता सर. अच्छा, 1,500 ते 2,000. आणि हे जे पंग्याशिस आणि हे आहे ना, यामध्ये तुम्ही कमी जवळपास 5,000 पर्यंत जाऊ शकता. अच्छा, मग बेनिफिशियरी काय राहील? कटला रोहू राहील की हे देशी मृग? सर माझ्या कटला रोहूचा जो कार्यकाल आहे तो त्यांना कमीत कमी 11 महिने तरी लागतातच सर, आपल्या ट्रॅडिशनल वे मध्ये जे आपण करतोय ना कल्चर, त्यामध्ये. आणि तुम्ही जर तिलापिया किंवा पंग्याशिससाठी जाल तर हे 6 महिन्यामध्ये तुम्हाला उत्पन्न देऊ शकते. परंतु मार्केटमध्ये जसा कटला रोहूला वाव आहे आपल्या इथे नागपूरमध्ये किंवा आजूबाजूला, तेवढा त्यांना वाव नाहीये. त्यांना तुम्हाला प्राइस पण कमी मिळेल. पण कटला रोहू याच्या पंग्याशिस आणि तिलापियासाठी गेले तरी काही हरकत नाही सर. आणि तो देशी मागूर आणि सिंगी, यासाठी जर तुम्ही जा सर नक्की, हे पण तेवढेच नक्की तुम्ही संचयन करू शकता 5,000 पर्यंत. आणि त्याचा पिरियड किती असेल अंदाजे? हे पण तुम्हाला 6 ते 7 महिन्यामध्ये. त्याची मार्केटिंग पण साईज जी आहे ना सर, ती कमी 250 ग्राम पासूनच तुम्ही देशी मागूर विक्रीसाठी काढू शकता. आणि सिंगी पण आहे, सिंगीला तर तुम्ही 70 ग्राम पासूनच विक्री करू शकता. जसं वेट जे आहे कलकत्त्याला त्याचं मार्केट आहे, पण त्याचं मार्केट तेवढं आपल्या इथे नाही. आपल्या इथे मोठीच मासळी घेतात, सिंगी जे तलावात सापडते ना, तीच मासळी बहुतांश लोक खातात. तर त्यामुळे देशी मागूरसाठी तुम्ही जाल सर, 250 ग्राम पासून तुम्हाला 6 महिन्यात उत्पन्न मिळेल तेवढं. आता 2 तलाव म्हणून म्हटलं की काही एक इकडे टाकून पाहू, तिकडे टाकून पाहू, म्हणजे चालेल ना सर. तुम्ही नाही का सर, तुम्हाला म्हणजे तुम्ही कार्यालयाशी कॉन्टॅक्ट करा सर आमच्या. जमलं तर आपण आता तुम्ही पाणी वगैरे आहे का? तुमचा नंबर नाही आहे असेल तर मी देईल सर. आता शेवटी मी नंबर माझा शेअर करतो. चालेल. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा सर, तुम्हाला देशी मागूरचं सीड आम्ही उपलब्ध करून देऊ सर. चालेल सर, धन्यवाद. ओके सर, धन्यवाद. आणि ज्यांना आमचे पॉम्पलेट्स पाहिजे असेल आणि आणखी काही माहिती हवी असेल तर त्यांनी D-Dome मध्ये 35 नंबरच्या स्टॉलला येऊन जावं. डिपार्टमेंट ऑफ फिशरीजचा स्टॉल आहे. तुम्हाला तिथे पण तुमच्या काही शंका असतील त्याचे निवारण केल्या जातील. तिथे थोडेफार लाईव्ह आम्ही गोष्टी पण ठेवलेल्या आहेत, त्या आपण तुम्हाला दाखवू शकतो आणि त्याचं मार्गदर्शन करू शकतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्याल सर.
83298 20398. जितेश केशवे नाव आहे माझं. तुम्हाला कुठल्या प्रकारची काही शंका वगैरे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. केशवे काय सर ऐकून आलं का? रिपीट करू का नाव? मोबाईल नंबर 83298 20398. जितेश केशवे. अरे नाही, जितेश केशवे नाव. नमस्कार शेतकरी मित्रांनो. श्री जितेश केशवे सरांनी सहाय्यक कृषी मत्स्य व्यवस्थापन अधिकारी यांनी मत्स्यपालनबद्दल सखोल माहिती दिली आहे. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि या चर्चासत्राची स्मृती म्हणून ॲग्रोव्हिजन तर्फे मोमेंटो देण्यात येत आहे. मी इथे श्री गिरीश कारगिरवार सरांना इथं आमंत्रित करतो. इथे श्री जितेश केशवे सरांना मोमेंटो